अकोट तालुक्यातील कुटासा येथील सावकारग्रस्त शेतकरी श्रीमती वनमाला रामदास कापसे यांचे मौजे कुटासा भाग 2 येथील गट नंबर 1140 क्षेत्रफळ 2.04 शेतीचे प्रकरण अवैध सावकार प्रमोद गिरधारीलाल मालाणी यांच्यासोबत बरेच दिवसापासून न्यायप्रविष्ट होते। न्यायालयाने साक्षीदार कागदपत्रे तपासणी करून शेतकरी व सावकार दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली। दोघांच्याही वकिलांनी आपली युक्तिवाद पुरावे सादर केले। न्यायालयाने प्रकरण बंद करून आदेश पारित केला। त्या आदेश विरुद्ध सावकार यांनी हायकोर्टमध्ये अपील केली। तिथे सुद्धा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला। परत सावकार यांनी सुप्रीम कोर्टमध्ये पुन्हा अपील केली। शेवटी सुप्रीम कोर्ट येथे प्रकरण थांबले व आदेश हा शेतकऱ्यांच्याच बाजूने लागला। अखेर सावकारग्रस्त शेतकरी श्रीमती वनमाला रामदास कापसे यांना शेतीचा ताबा देण्याचे आदेश केला। त्या आदेशानुसार जिल्हा निबंधक अकोला, सहाय्यक निबंधक अकोट यांना पत्र दिले। त्या पत्राप्रमाणे तहसीलदार अकोट यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना शेतीचा ताबा देण्यासाठी आदेश केल्यानुसार दिनांक 18/6/2024 रोजी मंडळ अधिकारी विशाल शेरेकर, तलाठी MV कोरडे यांनी शेतकरी श्रीमती वनमाला रामदास कापसे यांना शेतीचा ताबा सुपूर्द केला। ताबा देतेवेळी DB बुंदले, मुख्य लिपिक सहनिका पोलीस पाटील गजानन साहेबराव उगले हे हजर होते। गैरअर्जदार हे ताबा देतेवेळी मोक्यावर गैरहजर होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।